कधी-कधी काही ट्रिप्स प्लॅन करून होत नाहीत, तर त्या अचानक ठरतात आणि त्याच सगळ्यात जास्त स्पेशल असतात. काल रात्री आमचं अचानक ठरलं, की चला नाशिकला जाऊया. मग काय, पटकन प्लेसेस ठरवले आणि त्यातलं पहिलं ठिकाण होतं वणी सप्तशृंगी देवी दर्शन. सकाळी अगदी 6 वाजताच आम्ही घरातून निघालो. हलका हलका पाऊस देखील सुरू होता आणि वेदर इतकं सुंदर झालेलं की ट्रिपची सुरुवातच एकदम परफेक्ट झाली होती. आम्हाला 5 तासांचा प्रवास पूर्ण करायचा होता. मध्ये नाश्त्यासाठी थांबलो होतो, पण एवढी जोरात भूक लागली होती की कॅमेरा काढून शूट घ्यायचंच राहून गेलं. आणि आज आपण जिथे चाललोय ते म्हणजे सप्तशृंगी देवी दर्शन. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक अतिशय प्रसिद्ध शक्तिपीठ. असं मानलं जातं की देवी दुर्गेने महिषासुराचा वध केल्यानंतर इथेच विश्रांती घेतली होती. या डोंगराला 7 शिखरं असल्यामुळे त्याला सप्तशृंगी असं नाव पडलं. इथली देवी जवळपास 10 फूट उंच स्वयंभू मूर्ती आहे आणि देवीला 18 हात आहेत. प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत जी शक्तीचं प्रतीक मानली जातात. इथे 2 डोंगरांमध्ये जो गोलाकार आकार दिसतोय तो राक्षसांमध्ये आणि देवीमध्ये श युद्ध झालं होतं. त्या युद्धात देवीने रागाच्या भरात त्रिशूळ उपसलं होतं. त्या त्रिशूळ उपसल्यामुळे हा डोंगरांमध्ये आकार पडला आहे. दरवर्षी हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि नवरात्रीच्या काळात इथे तर खूप मोठी यात्रा भरते. म्हणूनच या ठिकाणाला फक्त धार्मिक नाही तर ऐतिहासिक महत्त्वही खूप मोठं आहे. गाडी पार्क केल्यावर आम्ही बाहेर पूजा साहित्य घ्यायला थांबलो. तेव्हा एका दादांनी आम्हाला सांगितलं, "मॅडम, वर काहीच मिळत नाही. इथूनच सगळं घेऊन जा." पण इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. कुठल्याही देवस्थानाला गेल्यावर तिथल्या प्रत्येक दुकानवाल्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. कारण आमच्यासोबत पण तसंच झालं. त्यांनी आम्हाला जबरदस्ती पेढ्यांचा प्रसाद घ्यायला सांगितला आणि म्हणाले, "हा ओरिजिनल खव्याचा पेढा आहे. बाकी सगळीकडे खडीसाखरेमध्ये सुद्धा भेळ असते. वर काही मिळणार नाही." खरं सांगायचं तर मला हे थोडंसं चुकीचं वाटलं. कारण बऱ्याच वेळा लोकं भक्तीपेक्षा बिझनेसवर जास्त फोकस करतात. तुमचं यावर काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वर जाण्यासाठी 2 ऑप्शन्स होते, पायऱ्या आणि रोपवे. माझ्या सासूबाई सोबत असल्यामुळे आम्ही रोपवे चूज केला. तिकीट होतं ₹120 पर पर्सन. आम्ही तिकीट काढून आत गेलो. आतमध्ये एक डमी स्ट्रक्चर ठेवलेलं होतं. तिथे रोपवे, आजूबाजूचा परिसर, मंदिर हे सगळं छान दाखवलं होतं. आजूबाजूला अजून शॉप्स होत्या. तिथे पूजा साहित्य, साड्या, ओटीचं सामान सगळं अवेलेबल होतं. एका बाजूला फूड कोर्ट पण होतं. साधारण 5 ते 10 मिनिटांनी आमचा नंबर आला. एक रोपवे केबिनमध्ये जवळपास 10 लोकं बसू शकतात आणि अवघ्या 2 मिनिटात आम्ही वरती पोहोचलो. वीकडे असल्यामुळे फार गर्दी नव्हती आणि फक्त 10 मिनिटातच खूप छान दर्शन झालं. मी तर पहिल्यांदाच वणीला आले होते. ऑनेस्टली सांगायचं तर एक्सपिरियन्स खरंच खूप सुंदर होता. सुंदर वेदर, शांत प्रवास आणि देवीचं झालेलं मनापासून दर्शन. खरंच खूप छान अनुभव होता. देवीला अगदी मन भरून बघायला भेटलं.
काही धक्का नव्हती, गर्दी नव्हती. अगदी शांततेत त्यांनी दर्शन आम्हाला करू दिलं. असं दर्शन करून आम्ही परत रिटर्न नाशिकच्या पंचवटीला जायला निघालो. पंचवटीत आम्ही काय काय बघितलं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते. त्यामुळे जर तुम्हालाही असे ट्रॅव्हल व्लॉग्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नाशिकच्या पार्ट 2 व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.